नक्कीच या ठिकाणी अंगवळणी पडलेला दिसतोय, कारण की ज्या पद्धतीने पंच सुद्धा आपला डिसिजन घेण्यासाठी थोडासा वेळ घेतात, तर आपण सिस्टम या ठिकाणी काही गोष्टींना आपण दिला गेलाय, तो म्हणजे धावचेच्या रूपानं जर असेल तर रिव्ह्यू त्या संघाला दिला गेलाय. कुठल्याही संघाला एक रिव्ह्यू आपण एका मॅचमध्ये बहाल केलेला आहे. मॅच सुरू झालाय, तर म्हणजेच ओम साई 444 नागले आणि त्यांच्यासमोर आहे तांबडमाळ आई सोनसरी तांबडमाळ हा संघ. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. स्ट्राईकवरती असेल तो म्हणजेच दिनेश बांगड आणि आझाद वलवी. आझाद नॉन स्ट्राईकवरती असणार आहे, तर दिनेश हा स्ट्राईकवरती असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती डाहूर या ताजा फलंदाज अतुल ठाकरे बॉलिंग मार्कवरती आलाय. सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा आलाय. 3 षटकांच्या या सामन्यासाठी मी सागर माळी दुपारच्या सत्रामध्ये आपलं स्वागत करतोय अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपाडाच्या स्पर्धेमध्ये डी बेंच लाईव्हच्या माध्यमातून. पहिला चेंडू समोरच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, तो म्हणजेच अतुल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक निर्धाव चेंडूची समाप्ती. वेगवान चेंडू होता आणि त्यामुळं नक्कीच थोडासा कमी पडलाय तो फलंदाज दिनेश. पाये या संघाचे कर्णधार या ठिकाणी संपर्क साधायचा आहे, तो म्हणजे शरद वरठा आयोजक यांच्याशी, आणि आयोजकांशी संपर्क साधा ही विनंती असेल. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक होता, चेंडू सटकलाय, चेंडूने वळण घेतलाय, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बघा कशा पद्धतीने काय घटना घडलेली आहे. थोडासा चेंडू हवेमध्ये गेला, त्यानंतर चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडला आणि तिकडनं जो पिकअप घेतलाय चेंडूने, तो चेंडू आपण जर पाहिला रिप्लेच्या माध्यमातून वर गेला. 2 क्षेत्ररक्षक वाट बघत होते की कसा चेंडू माझ्यापर्यंत येईल, मात्र जो शॉर्ट लेग क्षेत्रामधनं चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. तो तिकडे आहे बघा, तिकडे त्या साईडला. तर धावसंख्या झाली ती म्हणजे 4, 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश बरप, आणि योगेश बरप याचा चांगला प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न. 4 धावा वाचवल्या असं म्हणावं लागेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण योगेशाच्या माध्यमातून. सुंदर क्षेत्ररक्षण केलाय. चेंडू हवेमध्ये होता आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने मन बनवलं होतं, अंदाज घेतला होता, आणि बघा कशी झेप घेतली आहे आणि चेंडूला अडवलं गेलंय. क्या बात आहे. बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं जात आहे की कशा पद्धतीने चेंडूला परत पाठवलं गेलं. अतुल याचा हा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडच्या दिशेनं. अतुल ठाकरे विरुद्ध दिनेश बांगड अशी चाललेली लढत. धावसंख्या आहे ती 6. धावफलक आपण पाहू शकता. चेंडू टाकून झाला आतापर्यंत 4, धावसंख्या आहे ती 6. अतुल विरुद्ध दिनेश, तांबडमाल विरुद्ध ओमसाई 444 नागले. हा चेंडू आपण जर पाहिला भरपूर वरनं गेला होता. स्क्वेअर लेग पंचांनी तिकडनं इशारा दिलेला आहे की या ठिकाणी हा चेंडू वाईड आहे. तर डायरेक्ट वरने गेला तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो एक बाउन्सरची ताकीद आणि एक वाईड. तर अशा पद्धतीनं धाव मात्र एकच मिळेल, एक वॉर्निंग सुद्धा मिळेल. धावसंख्या आहे ती 7. धाव फलकावरती लागल्यात 7. ऑनसाईडच्या दिशेनं लाईव्ह अलोन द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिसफील्ड झाली आणि दुसऱ्या धावेसाठी निघाला. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच शेवटचा चेंडू. 9 धावा धावफलकावरती. कर्नालपाडा संघाचा संघनायक, लहूपाडा संघाचा संघनायक, या दोन्ही संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. ऑफसाईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वैभव आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल का? तर नक्कीच नाही. मात्र एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाही. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या सुंदर अशी
10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिला षटक समाप्त झालाय. ओम साई 444 संघाची धावसंख्या नाबाद जिंदाबाद 10. पुन्हा एक सूचना, एक षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ओमसाई 444 संघाची ते म्हणजेच 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिली इनिंग सुरू आहे आणि टार्गेट हे सेट केलं जात आहे आणि ज्यावेळेस सेट होईल टार्गेट त्यावेळेस सेकंड इनिंगमध्ये ते चेस केलं जाईल. आणि त्यासाठी मी विनंती करतोय त्याच्या अगोदर काही फॉर्मॅलिटीज या ठिकाणी आहेत, कारण की 3 संघ येतील. एक संघ विजयी संघ आणि त्या अगोदर विजयी झालेला लहूपाडा आणि त्याच्या अगोदर विजयी झालेला कर्नालपाडा. या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा बाहेर निघाला होता खेळाडू. ब्लॉकरमध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे आपण पाहू शकतो धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. चिठ्ठ्यांचा कौल या ठिकाणी या इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही तुमचा प्रतिनिधी असला तरी सुद्धा उडवल्या जातील चिठ्ठ्या, किंवा मग तुमचा प्रतिनिधी नसला तरी सुद्धा चिठ्ठ्या उडवल्या जातील, कारण की आम्ही 2 वेळा तुम्हाला या ठिकाणी अनाउन्समेंट केलेली आहे. धावसंख्या 11 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला होता योगेश याचा. यष्टांना चेंडू लागून येण्यासाठी नक्कीच काही अंतर या ठिकाणी होतं, त्यामुळे गोलंदाजचे हात सुद्धा डोक्यावरती गेले होते की कशा पद्धतीने फलंदाज या ठिकाणी वाचला. मात्र लक बहादुरो का साथ देत आहे असं म्हटलं जातं. धावसंख्या ती 11 आणि आझाद याच्या संघाला धावसंख्येची गरज आहे. रनअप मध्ये थोडासा बिघाड आणि पुन्हा एकदा आपल्या रनअप वरती जात असताना योगेश बरफ. धावसंख्या कायम आहे, ती म्हणजे अजून सुद्धा 11 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झाले, त्याचाच अर्थ 10 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शिल्लक या इनिंग मध्ये. डाऊन द लेग वाईट चेंडूची नोंद. धावफलक प्लस होईल, तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. 6 चेंडू खर्च झालेत, एकही गडी गमावलेला नाहीये आणि धावसंख्या तिथे डझनभर धावसंख्या ही धावफलकावरती लाभली गेली. 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय अष्टविनायक एक्सपोर्ट्स पलाटपाडा यांची स्पर्धा शेलार मैदानावरती ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. नक्कीच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे त्या ठिकाणी, शतरक्षकाला पुन्हा एकदा मागे धावावं लागेल, कारण की काही धावा नक्कीच आउटफील्डमुळे अडल्या असं म्हणावं लागणार आहे. त्या ठिकाणी शतरक्षक होते, शतरक्षकांनी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या अगोदर चेंडूने आपला वेग थांबवला आणि दिशा बदलली होती. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 3 चेंडू या षटकाचे टाकून झालेत, म्हणजे अजून सुद्धा 9 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातला, या इनिंग मधला. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. काय घडते काय गोटी नेमचा प्रयत्न या ठिकाणी फसला गेला योगेशाचा. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. 2 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 15 धावा. संध्याकाळचं सत्र जसं जसं या ठिकाणी होत जाईल तसं तसं या दुखट वातावरणाचं साम्राज्य वाढत जातं आणि त्यामुळं काही षटकं ही आपल्याला कमी करावी लागतात. त्यामुळं क्रिकेट आपण थोडासा स्पीडला खेळवतोय. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी योगेश याची. चांगला कमबॅक केलाय. आतापर्यंत योगेशने किती धावा दिल्यात तर जास्त धावा दिलेल्या नाही आहेत, मी म्हणेन 5च धावा फक्त दिल्यात 5 चेंडूमध्ये. चांगला कमबॅक. मला वाटतं शेलार मैदानावरतीच प्रॅक्टिस करत असतील तांबडमाळ हा संघ, कदाचित जर त्यांना संधी मिळत असेल, कारण की क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू. षटकाची झाली समाप्ती. 1 षटक योगेशाने हाताळलं आणि 5 धावा देत सुंदर गोलंदाजी हाताळली गेली.
आता मात्र 6 चेंडू शेवटचे या इनिंग मधले शिल्लक आणि धावसंख्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर ओम साई ट्रिपल फोर संघाची नाबाद जिंदाबाद 15. शेवटचं षटक हाताळण्यासाठी वैभव दळवी आलाय आणि समोर आहे तो म्हणजे आझाद वळवी. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी, ते परिणाम 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. 17चा खतरा कुणाला होतोय. येणारे 5 चेंडू आपल्याला बघायला मिळतील आणि ज्या पद्धतीने एक चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे या दोन्ही संघांनी अगोदरच्या मॅच मध्ये, नक्कीच अपेक्षा वाढल्या असतील दोन्ही संघांच्या प्रेक्षकांच्या. हवेमध्ये चेंडू खाली, शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज आझाद बाद. आझाद बाद झाला आणि आझाद बाद झाला आणि नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो तो म्हणजे नितीन राऊत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात दिनेश बांगड आणि नितीन राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल, कारण की आपण जर पाहिलं 4 चेंडू फक्त शिल्लक आहेत. एकूण 14 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा किती आल्यात या इनिंगचा जर विचार केला तर 17 धावफलकावरती लागल्यात. 17 धावांचा हा खतरा नक्कीच या ठिकाणी आपण पाहिला. या मागील चेंडूवरती मात्र ठरला होता तो ओम साई ट्रिपल फोर नागले संघासाठी. वैभव बॉलिंग मार्कवरती. आता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजेच ऑन साईडच्या दिशेने, मात्र चेंडू वाईड लाईनच्या बाहेर होता. वाईडनं चेंडू धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. एक चांगली क्रिकेट खेळावी लागेल ओम साई ट्रिपल फोर नागले संघाच्या खेळाडूंना. मला वाटतं तुलसीराम सुद्धा अजून मागे आहे, ज्याने की अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं होतं, त्याला मागे ठेवलाय. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या चौकानुशी धावफलक थोडासा पुढे नक्कीच सरकताना दिसेल. धावसंख्या झाली ती 22 आणि अजून सुद्धा चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 3. बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळलाय. थोडासा सफळ झाला आणि चेंडूवरती लक्ष ठेवला, फक्त चेंडूला दिशा दिली. क्षेत्रामध्ये चेंडू जातो 4 धावांसाठी. या चौकारानिशी धावफलक 22 वरती जाऊन पोहोचलाय. दोन्ही संघ तुल्यबल आहे. चांगली गोलंदाजी दोघांकडे आहे, तशीच चांगली फलंदाजी सुद्धा आहे. तांबडमाळ संघाकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे, त्यामुळं धावसंख्या थोडीशी जास्त हवी होती. आता ठिकाणी काय गरज आणि काय त्याला पूर्तता. धावसंख्या येण्याची गरज आहे, धावसंख्या येण्याची डिमांड आहे आणि त्याला पुरवठा बघा कशा पद्धतीने केला जातो. उलटे पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र धावा येणं गरजेचं आहे. प्रयत्न एकच चाललाय नितीन आणि त्याच्या संघाचा, धावा यायला हव्यात. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक या षटकाचे. स्ट्रेट थोडासा लॉंग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. एक धाव पूर्ण होते. स्ट्राईक एंडवरती थ्रो आलाय, सुरेख थ्रो. काय सुंदर थ्रो केलाय अतुल याने आणि त्यामुळे आपण पाहू शकता फलंदाज नितीन बाद झालाय. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. भरपूर मागे तुलसीदास याला पाठवलं जात आहे.
तुलसीदास बीज मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी त्याने केली होती. दरम्यान सुरेख फटका खेळला. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावचा प्रयत्न. चेंडूने वळण घेतलाय. चेंडू जातोय दुसऱ्या बाजूनं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच सुरेख थ्रो पुन्हा एकदा अतुल याचा. धावफलक 25-26 धावांचं लक्ष 18 चेंडू मध्ये. चला आपण चिठ्ठ्यांचा कौल या ठिकाणी करणार आहोत. चला चिठ्ठ्या उडवायला सुरुवात केलेली आहे. चला कर्णधार कर्नालपाडा संघाचा कर्णधार आणि लहूपाडा संघाचा संघनायक तुम्ही दोन प्रतिनिधी जावा. तुमचे एका बाजूना तांबडमाळ दुसऱ्या बाजूना आपण पाहतोय कुठला संघ आहे तर नागले. चिठ्ठ्या या ठिकाणी उचलल्या गेल्यात. 2 राहील तिला बाय असेल लक्षात घ्यायचं आहे. सामना विजयी संघ आणि अंबिका स्पोर्ट कर्नालपाडा असा मॅच असेल. लहूपाडा संघाला बाय. खूप खूप अभिनंदन. चला आपण मॅच कडे जाऊया. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. ओपनिंग पेअर चला पाठवा अतुल. विजयासाठीचे किती धावांचं लक्ष तर 26 धावांचं लक्ष. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 26 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. धावसंख्या 25-26 धावांचं लक्ष समोर ठेवलंय.
18 चेंडू आणि 26 धावांची गरज. आझाद याच्या या षटकामध्ये काय घडतंय हे पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं आहे पुढच्या वर्षापासून एकाच पॅटर्नच्या पॅन्ट तुम्हाला वापरायच्या आहेत. पॅटर्न एकच ठेवावं लागेल म्हणजे पुढच्या वर्षापासून म्हणजे जानेवारीपासून. हवेमध्ये चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी थोडंसं कमी पडेल कारण की सेफ लँडिंग बघायला मिळाली. चांगल्या पद्धतीने खेळला आहे चेंडूला निलेश परेड या फलंदाजाने. हे फार षटक महत्त्वाचं आहे कारण 18 चेंडू 26 धावा. आझाद याची गोलंदाजी जर आपण पाहिली तर एक धारदार गोलंदाजी असलेला हा गोलंदाज आहे. मात्र इथे त्याच्या गोलंदाजीमध्ये धावा थांबवाव्या लागतील आणि चांगलं शतरक्षण करावं लागेल. जर समोरचा एक मजबूत संघ आहे, डावऱ्याचा फलंदाज अतुल ठाकरे मैदानामध्ये आहे आणि अतुल ठाकरे म्हटलं की एक फलंदाजीमध्ये या विभागात एक चांगलं नाव या फलंदाजाचं आहे. त्यामुळं त्याच्यासमोर गोलंदाजी करणं आणि त्यांना मागे ढकलणं हे नक्कीच महत्त्वाचं ठरेल आझाद संघासाठी. सुरेख फटका गॅपमध्ये चेंडू चालला सीमारेषेच्या बाजूनं आणि सीमारेषेच्या बाहेर जातो. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त फटका. ओपीच डिलिव्हरी होती त्याला पूर्णपणे गॅपमध्ये टाकण्यासाठी यशस्वी ठरला आणि आता आपण पाहू शकतो चौकार आणि धाव फलक मात्र पुढे सरकते 5 या धावसंख्येवरती. सुरेख अशी फलंदाजी पहिल्या चेंडूवरती. त्याला माहिती आहे की या मैदानावरती हवेचा ॲडव्हान्टेज मला आहे मात्र तो चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करतोय. आई सोनसरी तांबडमाल संघाला ऑन साइडला शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र फसला जातोय अतुल. हवेचा ॲडव्हान्टेज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पश्चिमेकडनं पूर्वेकडे आहे मात्र हा चेंडू उत्तरेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. थोडासा चेंडू नक्कीच प्रवाह कमी झाला असेल या चेंडूचा आणि त्यामुळे लांगणच्या शतरक्षकाने अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी बजावलं गेलंय. धावसंख्या आहे ती 5 धावसंख्येवरती पहिला गडी गारद झालाय आणि पहिला गडी गारद होत असताना मात्र एक मोठा आदरा मी म्हणेन तांबडमाल या संघाला दिला गेलेला आहे. आता मागील मॅचचा हिरो योगेश बरफ मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने योगेश याला ते थांबवू शकतील कारण आझाद याचे चेंडू आतापर्यंत दाखवून झाले 3 आणि 3 चेंडू उर्वरित आहेत. या 3 चेंडूमध्ये एखादा विकेट जर आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो. तो म्हणजेच ओमसाई 444 नागले हा संघ. ओमसाई 444 नागले म्हटलं की पिंट्या दादा परेड यांचा नक्कीच तो लकी नंबर आहे. ओ या ठिकाणी चेंडू धावतोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाजूने शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत स्वतः घेऊन गेलाय चेंडूला. धावफलक 1 पुढे सरकला गेला. धावफलकावरती धाव लागल्या गेल्या त्या 6. आझाद याच्याकडे आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजीची शैली आहे आणि इथे त्याला 2 चेंडू आहेत त्याच्या संघाला या मॅच मध्ये पूर्णपणे परत आणण्यासाठी. एकच पर्याय मी म्हणेन विकेट किंवा मग दुसरा पर्याय असेल तो डॉट डिलिव्हरी प्रेशर अडकण्यासाठी तांबडमाला संघाच्या फलंदाजांवरती. आझाद आता मात्र निलेश याच्यासाठी
हा चेंडू पुन्हा एकदा मिसफील्ड झाले नितीन याच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण खराब होत आहे नितीन याच्या माध्यमातून. व्हाईट बॉल प्लस एक सिंगल अशा 2 धावा मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलाय आझाद याने वाईट साठी. हा चेंडू वाईड बॉल स्प्रे. या चेंडू नंतर की मग आता शेवटचा चेंडू आहे त्यानंतर मैदानामध्ये स्प्रे पाठवला जाईल. लक्षात घ्या. सॉरी 2 चेंडू बाकी आहेत कारण की हा वाईड आहे. 2 चेंडू बाकी आहेत. वाईड बॉल आहे त्यामुळे आपण पाहू शकतो या 2 चेंडू नंतर मैदानामध्ये स्प्रे पाठवला जाईल. लक्षात घ्या. धावसंख्या झाली आहे ते म्हणजेच 8. ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल आणि डबल वरती विश्वास ठेवलाय. ही खेळी चांगली आहे नक्कीच चांगली आहे कारण की जास्त मोठ्या धावा नाही हव्यात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर योगेश चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या खेळीला सांभाळून खेळतोय कारण की स्वतःची विकेट महत्त्वाची आहे या मैदानावरती सहजतेनं जिंकण्यासाठी. कारण की त्यांच्याकडे बॅट्समन नाही आहेत अशी गोष्ट नाही आहे. चांगले फलंदाज आहेत. वैभव असेल किंवा मग मयूर असेल सिंगल डबल घेऊ शकतात संघाला विजयापर्यंत नेऊ शकतात. मात्र योगेशाचा प्रयत्न असेल शेवटपर्यंत मैदानामध्ये राहायचा. धावसंख्या आहे 19 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागल्यात आणि मिस कमेंट झाल्या दरम्यान या ठिकाणी चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण हातामध्ये चेंडू आला. धावसंख्या 9 होती त्यानंतर या 2 धावा एकच काढली का सिंगल घेतली आणि षटक या ठिकाणी समाप्त झालं. मैदानामध्ये स्प्रे पाठवायचा आहे. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाते ती 10. स्प्रे पाठवा मैदानामध्ये. पाणी हवं असेल तर पाणी पाठवायचं आहे. धावसंख्या एकूण आहे ती 10 आणि 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. होम साइड ट्रिपल 4 संघाला हव्यात ते डॉट डिलिव्हरी किंवा मग विकेट जर जिंकायचा असेल हा सामना. आणि तांबडमाल संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच त्यांच्याकडे धावा ह्या नक्कीच त्यांना घ्याव्या लागतील. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. तुलसीदास बीज बॉलिंग मार्क वरती. दरम्यान तुलसीदास बॉलिंग मार्क वरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुरेख चेंडू मात्र क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे सिंगल डबल वरती विश्वास ठेवला जातोय. मिसफील्ड झाली आणि नक्कीच दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा सहजतेने मिळतील. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकवला जातोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. 14 धावांची गरज असेल. 11 चेंडू शिल्लक असतील. जसं म्हटलं जातं की बुडत्याला काडीचा आधार आणि क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. इथे क्षेत्ररक्षकच चुका करताना दिसतात. इथे क्षेत्ररक्षकाला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचा आधार लागतोय. याचाच अर्थ कामगिरी नक्कीच थोडीशी खालावली आहे. चांगली कामगिरीची गरज आहे. ऑन साइडला
टायमिंग लाजवाब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. जेवढा चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका होता. चेंडू मध्ये कुठलीच खराबी नव्हती. काय जबरदस्त फटका खेळलाय. ज्या पद्धतीने त्याने चेंडूला पिक केलाय, अतिशय उत्कृष्ट फटका. बघा ज्या पद्धतीने चेंडूला उचललं गेलं, अतिशय सुरेख फटका खेळला गेलाय. मिडल ऑफ द बॅट, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, 6 धावांसाठी. धावफलक पुढे सरकला जातो 18 या धाव संख्येवरती. सामना एका बाजूने झुकत चाललाय, मात्र संपलेला नाहीये. आता 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 8. हवेमध्ये चेंडू झेल होऊ शकतो का, शतरक्षक तिथपर्यंत पोहोचू शकेल का, मात्र झेल मिळालेला नाहीये. प्रयत्न केला होता. या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. सहा धावांची गरज, 9 चेंडू शिल्लक. क्या बात है. सुरेख चेंडू अपील केली होती तुलसीदास याने. धावसंख्या अजून सुद्धा 20 धावसंख्येवरती कायम आहे. 6 धावांची गरज आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच झाली होती, मात्र क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मॅच अजून समाप्त झालेला नाहीये, लक्षात असू द्या. मॅच अजून सुद्धा बाकी आहे, मात्र सिंगल डबल चांगल्या पद्धतीने खेळतात हे खेळाडू. त्यामुळे एक चांगला क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतंय तांबडमाल संघाच्या माध्यमातून. एक चांगली शैली, चांगला एक पवित्रा घेतलाय की सिंगल डबलनं या धावसंख्या पुढे न्यायला हव्यात. योगेश आणि निलेश याने एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालंय. धावसंख्या 22, 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला टाकलं जात आहे. त्याच पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. बघू कुठपर्यंत सामना नेला जाईल, कारण की स्ट्राईक वरती असेल तो निलेश परेड. आताच आपण काही वेळापूर्वीच पाहिलं, आदरणीय सन्माननीय शरदजी बगले आणि भरतजी बगले ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रुपये रोख रक्कम 22,000 रुपये हे पहिलं पारितोषिक प्रदान केलं गेलं. ते सन्माननीय मान्यवर उपस्थित झाले होते. त्यानंतर आपण उद्घाटन समारंभ पाहिला या टुर्नामेंटचा. तर आदरणीय सन्मान्य देवदल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री कमलाकरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते. शेवटचा षटक आणि 3 धावांची फक्त गरज. शेवटचा षटक आणि 3 धावांची गरज आहे. हवेमध्ये आणि या ठिकाणी फलंदाज बाद. 5 चेंडू 3 धावांची गरज. वेळेवरती झेल हा टिपला गेलाय. ऋषिकेश याच्या गोलंदाजीवरती. ऋषिकेश परेड याला आपण जर पाहिलं, चांगली गोलंदाजीला सुरुवात त्याने केलेली आहे. वैभव दळवी फलंदाजीसाठी नव्याने येताना दिसतोय. इथे अजून सुद्धा 2 चेंडू हे फार महत्वाचे आहेत या उर्वरित 5 चेंडू मधले, म्हणजेच दुसरा आणि तिसरा चेंडू. याच्यावरती जर धावसंख्या 0 किंवा मग एखादा विकेट जर आला तर सामन्यामध्ये नक्कीच अजून सुद्धा मजा येणार आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो. मात्र वैभव काय करणं पसंत करेल हे पाहूया. 5 चेंडू 3 धावांची गरज. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. वेळेवरती या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. याच गोलंदाजीची गरज आहे. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. भरपूर जण सांगत असतील कुठला संघ जिंकेल, भरपूर जण
तामणमाळ संघाला प्रोत्साहन देत असतील आणि सपोर्ट करत असतील, तर काही नक्कीच असे प्रेक्षक असतील की त्यांना वाटत असेल की नागला संघ आता इकडनं जिंकू शकतो. मात्र क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही, शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत हो 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 या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. काय घडेल हे कोणीही सांगू शकत नाही. सर्व प्रेक्षकांचे डोळे नक्कीच या सामन्याकडे लागलेले आहेत, लक्ष लागलं आहे. प्रेक्षकांना ह्याच गोष्टी हव्या असतात, रोमांच. जसं म्हटलं ना की एखादा पहलवान जर कमजोर असला तर ती कुस्ती प्रेक्षक बघत नसतात. मात्र दोन्ही पहलवान मजबूत असतील, एकाच शरीर काठीचे असतील. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय. नक्कीच चेंडू धावतो सीमारेषेच्या बाजूला. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुरेख थ्रो या ठिकाणी स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत केलंय. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. योगेश याच्या बॅटिंग वरती हा सामना अवलंबून आहे. अजून सुद्धा योगेशाने अगोदर सुद्धा असाच मॅच जिंकवला होता. मात्र पाहणं गरजेचं काय घडेल काय बिघडेल. योगेश खेळण्यासाठी सज्ज. ऋषिकेश परेड बॉलिंग मार्क वरती. 2 चेंडू 2 धावांची गरज. शॉर्ट पिच डिलिव्हरी. चेंडू पाहिला आणि खेळला. 6 धावांसाठी षटकार. चला समोरच्या संघाला सेकंड करायचं आहे आणि नंतरच मैदान सोडायचं आहे. खूप खूप अभिनंदन ऐसोनसरी तांबडमाळ या संघाचं.